सांगलीमध्ये काँग्रेस ही एकाकी आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी आता वाढताना दिसतेय. संजय राऊतांची भेट घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळतोय. आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील अधिकची माहिती देतात. स्वप्नील, सांगलीमध्ये काँग्रेस आता एकाकी दिसतेय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा दिसतोय. काय घडामोडी घडतायत? नक्कीच अमित, आज दिवसभरामध्ये संजय राऊत आणि काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं दिसत होतं. संजय राऊत यांनी काँग्रेसवर सरकून टीका केली होती. अशामध्येच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये एका गटाने संजय राऊत यांची भेट घेतली आणि आम्ही जयंत पाटील सांगतील तसंच आम्ही सांगलीमध्ये काम करणार आहोत, आम्ही त्यांचा निरोप घेऊन आलो आहोत असं सांगत त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. महाविकास आघाडीमध्ये आपण सर्व एक आहोत, पण सांगलीमध्ये मात्र आम्ही जयंत पाटील सांगतील तसं काम करू असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता सांगलीमध्ये काँग्रेस एकाकी पडल्या दिसते. विश्वजित कदम हे सांगलीची जागा लढण्यावर ठाम आहेत. असं असताना आता राष्ट्रवादी मात्र अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्यामुळं सांगलीमध्ये आता काँग्रेस एकाकी पडल्याचे दिसून येते. अमित, धन्यवाद स्वप्नील सगळ्या माहितीसाठी. आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या आदेशात महाविकास आघाडीचा आमचा शरदचंद्र पवार गट पक्ष तो एक घटक पक्ष म्हणून आम्ही महापालिका क्षेत्रामध्ये जयंत पाटील साहेब जो काही आदेश देतील तो आम्ही नेहमीच पार पाडत आहोत. त्यामुळं आज घटक पक्षाचे शिवसेना हा प्रमुख पक्ष जे नेते सांगलीच्या दौऱ्यावर आहेत, तर आम्ही आमचं कर्तव्य म्हणून तुमचं स्वागत करण्यासाठी तो उपस्थित.